संध्याकाळची 9:30ची बॅच. 9:30ची बॅच. ओके. ह्या 3 बॅचेस आहेत. तुमच्या वेळेनुसार तुम्ही कोणतीही बॅच करू शकतात. सकाळची नाही जमली दुपारची करा, दुपारची नाही जमली संध्याकाळची करू शकतात. पण जेव्हा मसाज असतं तेव्हा फक्त एकच कोणती तरी बॅच करायची. दिवसातून फक्त एकदाच मसाज करायचं. आणि एक्सरसाइज जेव्हा असतं तेव्हा तुम्ही कधीही एक्सरसाइज तिन्ही बॅचमध्ये जरी केलं तरी चालेल एक्सरसाइज. ओके. आता आज आपलं जे सेशन आहे ते आहे मसाजचं सेशन. तर मसाजच्या सेशनसाठी तुम्हाला ऑइल, मॉइश्चरायझर किंवा ॲलोवेरा जेल किंवा पाणी, तुम्ही याच्यापैकी कोणतंच यूज करत नसाल तर नॉर्मल पाण्याने तुम्ही आजच्या दिवस मसाज करा. उद्या उद्या किंवा परवा तुम्हाला ऑइल कोणतं वापरायचं त्याच्या रिलेटेड गाईड केलं जाईल. ऑइल कोणतं वापरायचं, तुमचा स्किन टाइप कसा ओळखायचा, स्किन ड्राय आहे, ऑइली आहे, सेन्सिटिव्ह आहे, ऍक्ने प्रोन आहे, अशा पद्धतीने स्किनचा प्रकार टाइप आपला कसा ओळखायचा आणि त्याच्यानुसार ऑइल कोणतं वापरायचं याच्या रिलेटेड तुम्हाला गाईड केलं जाईल. पण आता जे तुम्ही ऑइल वापरत असाल किंवा मॉइश्चरायझर असेल किंवा ॲलोवेरा जेल असेल, यापैकी काहीच नसेल तर नॉर्मल पाण्याने तुम्ही मसाज करू शकतात. ठीक आहे. आता मसाज कोणी करायचं नाही, ऍक्टिव्ह पिंपल्स ज्यांच्या चेहऱ्यावरती आहेत. ऍक्टिव्ह पिंपल्स म्हणजे ज्याच्यामध्ये पस आहे, दुखणारे पिंपल्स आहेत, ओके, खूप मोठे मोठे आहेत, खूप जास्त प्रमाणात आहेत, त्यांनी मसाज अवॉइड करा, त्यांनी एक्सरसाइज करा. क्लिअर? नवीन काही ट्राय करू नका. आता ज्यांना कोणाला ऑइल चेहऱ्याला थोडंफार लागलं किंवा केसांना थोडं लावलं, चेहऱ्यावरती आलं तरी पण ते त्याच्यावरती पिंपल्स येतात. जर कोणाला ॲलर्जी असेल तर. त्याच्यामुळे आज कोणी नवीन काही ट्राय करू नका. जे तुमचं रेग्युलर तुम्ही यूज करतात ते यूज करा. बॉडी लोशन, येस, मॉइश्चरायझर चालेल, पण ते चेहऱ्यासाठीच यूज करा. आणि पेनफुल आहे तर हा दीपालीताई नका करू, मसाज करू नका. जर पेनफुल असतील तर ते दुखतील, आणखी त्रास होईल. त्याच्यामुळे मसाज शक्यतो आजच्या दिवस अवॉइड करा. चला आता सर्वांनी अप्लाय करायचंय. कंपल्सरी चेहरा धुतलेला असायला हवा, हात आपला पूर्ण धुतलेला असायला हवा. राखीताई, गुलाब पाणी खूप वेळ जास्त गुलाब पाण्याने जर मसाज केली तर आग होऊ शकते. त्याच्यामुळे नॉर्मल पाणी वापरा गुलाब पाण्याच्या ऐवजी, किंवा थोडासा ड्रॉप, 1-2 ड्रॉप फक्त गुलाब पाण्याचे नॉर्मल पाण्यामध्ये टाका. हो, निव्या चालेल. तुम्हाला सूट होतंय ते मॉइश्चरायझर तुम्ही घेऊ शकतात तुमच्या स्किन टाईपनुसार. चला पूर्ण चेहऱ्यावरती अगोदर अप्लाय करून घ्या. आणि आता मसाज करताना जास्तीत जास्त प्रमाणात जे काही तुम्ही कोणतं प्रोडक्ट यूज करताय ते जास्तीत जास्त प्रमाणात यूज करायचा. आपल्या हाताचं आणि स्किनचं फ्रिक्शन नाही व्हायला पाहिजे. अप्लाय करा पूर्ण चेहऱ्यावरती. गळ्याचा पण पूर्ण पोर्शन व्यवस्थित अप्लाय करून घ्यायचंय. ओके. चलो अगोदर टॅपिंग करायचंय पूर्ण कपाळापासून ते गळ्यापर्यंत टॅपिंग करा. कोमलताई, सनस्क्रीनने मसाज करू नका. सनस्क्रीन फक्त अप्लाय करायची, सनस्क्रीनने मसाज करायची नसते. कंटिन्यू टॅपिंग. डोळे बंद. एक. पूर्ण चेहऱ्याचे मसल्स ऍक्टिव्हेट होत आहेत, सर्व स्नायू ऍक्टिव्हेट होत आहेत, अनुभव करायचंय. चेहऱ्याचं ब्लड सर्क्युलेशन स्टिम्युलेट होतंय, अनुभव करा. श्वासासोबत करण्याचा प्रयत्न. पूर्ण चेहऱ्याचे स्नायू टॅप टॅप टॅप. 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, कंटिन्यू 12. पूर्ण टॅप 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 टॅप. डोळे बंद, पाठीचा कणा सरळ. 13. आता पूर्ण गळ्याचे स्नायू टॅप टॅप. कंटिन्यू. पूर्ण स्नायू ऍक्टिव्हेट करायचे, ब्लड सर्क्युलेशन स्टिम्युलेट करायचंय. 16, 17, कंटिन्यू. 18, आवाज येतोय माझा? 19 आणि 20. रिलॅक्स, सावकाश हात खाली घ्या. दीर्घ लांब श्वास घ्या. श्वास निघून जाताना पूर्ण कपाळ, पूर्ण चेहरा, चेहऱ्याचे सर्व अवयव ढिले सोडा. सैल सोडून द्या. रिलॅक्स, सावकाश डोळे उघडायचेत. आता हाताच्या 4 बोटांनी सर्क्युलर डिरेक्शन मध्ये कपाळावरती मसाज करायचा. हाताच्या 4 बोटांनी हलकासा दाब द्यायचा आहे. जर स्किन ड्राय असेल तर जे काही तुम्ही प्रोडक्ट यूज करताय ते पूर्ण स्किन मध्ये लगेच ऍब्सॉर्ब होतं.
त्याच्यामुळे आणखीन तुम्ही अप्लाय करत मसाज करायचे कंटिन्यू. डोळे बंद. एक हलकासा दाब द्यायचा हाताच्या 4 बोटांनी. 2, 3, कंटिन्यू. श्वासासोबत 4, डोळे बंद, पाठ सरळ. 5, पूर्ण कपाळ, पूर्ण हे फ्रंटालिस मसल असतं, ते पूर्ण कव्हर करायचं. आयब्रो जिथून स्टार्ट होतात, आयब्रो पासून ते हेअर लाईन पर्यंत जे असतं ते फ्रंटालिस मसल असतं. कंटिन्यू. 6, श्वासासोबत. 7, 8, 9, सर्क्युलर डिरेक्शन मध्ये. आणि 10, रिलॅक्स. रिलीज. पूर्ण कपाळाचे स्नायू ढिले सोडा, सैल सोडा. आता सावकाश डोळे उघडायचे. आता हाताच्या तळव्यांनी अपवर्ड डिरेक्शन मध्ये मसाज करायची, भुवयांच्या वरून, या पद्धतीने. 1, कंटिन्यू, पूर्ण तळवा. 2, 3, अनुभव करायच्या पूर्ण कपाळावरच्या हॉरिझॉन्टल लाईन्स, फाईन लाईन्स कमी होत आहेत. 3, अपवर्ड डिरेक्शन मध्ये पूर्ण कपाळ कव्हर करायचंय. 4, 5, श्वासासोबत कंटिन्यू, व्हेरी गुड. 7, 8, 9, शेवटचा राऊंड पूर्ण हात. 10, रिलॅक्स. पूर्ण कपाळ ढिले सोडा, सैल सोडून द्या. कपाळाचे सर्व स्नायू शांत, शिथिल, रिलॅक्स. आता कपाळाच्या इथले हे हे जे मसल आहे ते फ्रंटालिस मसल असतं. त्याचं काम काय आहे, तर आपण एक्सप्रेशन्स देतो, सरप्राईज वाले किंवा भुवया वरती जातात तेव्हा हॉरिझॉन्टल लाईन्स येतात. तर त्या हॉरिझॉन्टल लाईन्स कमी होण्यासाठी या मसाजची मदत होते. आता ज्या असतात त्या व्हर्टिकल लाईन्स, त्या कमी होण्यासाठी दोन्ही हातांचे तळवे यूज करायचे. ऑइल जे काही प्रोडक्ट तुम्ही घेतलंय ते घ्यायचे आणि उजवा हात उजवीकडे, डावा हात डावीकडे, या पद्धतीने पूर्ण तळवा यूज करायचा. डोळे बंद. 1, फील करायचे रिलॅक्सेशन, पूर्ण कपाळाच्या मसल्स वरचा, स्नायूंवरचा ताण निघून जातोय. 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10, रिलॅक्स. पूर्ण कपाळ ढिले सोडून द्या, सैल सोडून द्या. आता सावकाश डोळे उघडायचे. आता हाताच्या 4 बोटांनी नकल करायचे आणि पुन्हा सर्क्युलर डिरेक्शन मध्ये नकल, या पद्धतीने नकल, आणि त्याने हलकस दाब देत सर्क्युलर डिरेक्शन मध्ये पुन्हा मसाज करायची कपाळ. डोळे बंद ठेवायचे, रिलॅक्सेशन अनुभव करायचंय. संथ श्वसन. 2, पाठीचा कणा सरळ ठेवा. 3, व्हेरी गुड. 4, आय एम ब्युटिफुल. 5, 6, आय एम कॉन्फिडंट. मनातल्या मनात रिपीट करायचंय. 9 आणि 10, रिलॅक्स. पूर्ण कपाळ ढिले सोडून द्या, सैल सोडून द्या, रिलॅक्स. सावकाश डोळे उघडायचे. आता पुन्हा अंगठ्याच्या शेजारच्या बोटाचं नकल करायचंय. नकल केल्यानंतर इंडेक्स फिंगरचं बरोबर आयब्रो जिथून स्टार्ट होतीये तिथून मसाज करत, आयब्रो थोड्याशा लिफ्ट अप करत साइड पर्यंत यायचं. एकदा बघा, या नकलने बरोबर थोडस हलकस दाब देत लिफ्ट अप करत. 1, या पद्धतीने कंटिन्यू. 2, व्हेरी गुड. भुवयांच्या बरोबर खालून, बरोबर खालून, कंटिन्यू. 3, हलकासा दाब. 4, 5, 6, 7, हलकासा दाब द्या, पूर्ण डोळ्यांवरचा ताण दूर करा. 9 आणि 10, रिलीज. दोन्ही डोळे, दोन्ही भुवया ढिला सोडा, सैल सोडून द्या, रिलॅक्स. आता अंगठ्या शेजारच्या दोन्ही बोटांनी डोळ्यांच्या बरोबर सर्क्युलर डिरेक्शन मध्ये मसाज करायचं. ओके, या पद्धतीने अंगठ्या शेजारच्या दोन्ही बोटांनी.
हलकासा दाब द्यायचा आहे. कंटिन्यू. ऑइलचं प्रमाण जास्त घ्या किंवा प्रोडक्ट जे तुम्ही यूज करताय त्याचं प्रमाण जास्त घ्या. डोळ्यांच्या खालची जी त्वचा असते ती नाजूक असते. कांजऱ्यांचे डाग जातील का? हो, कांजऱ्यांचे डाग कमी होतील. फक्त कांजण्यांचे खड्डे जाणार नाहीत. ओके, डाग कमी होतील. कंटिन्यू. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, हलकासा दाब आणि 10. रिलॅक्स. पुन्हा एक दीर्घ लांब श्वास घ्या. श्वासासोबत दोन्ही डोळे ढिले सोडा. सैल सोडून द्या. सावकाश डोळे उघडा. आता पुन्हा अंगठ्या शेजारच्या बोटाचं नकल करायचंय. आता डोळ्यांच्या खालून नकल करायचंय. जर स्किन ड्राय पडली असेल तर प्रोडक्ट यूज करा आणखी. नकल करायचं बरोबर डोळ्यांच्या इनर कॉर्नर पासून हलकासा दाब देत टेम्पोरल रिजनला जायचंय आणि इथे पुन्हा अपवर्ड डिरेक्शन मध्ये ट्विस्ट करायचंय, टर्न करायचंय बोट. ओके, कंटिन्यू. डोळे बंद. 1, 2, 3, 4, 5, 6, कंटिन्यू. 7, 8, 9 आणि 10. रिलीज. पुन्हा एक दीर्घ लांब श्वास घ्या. श्वासासोबत दोन्ही डोळे ढिले सोडून द्या. सैल सोडून द्या. पूर्ण डोळ्यांवरचा ताण दूर करा. रिलॅक्स. आता डोळ्यांच्या भोवती सर्क्युलर डिरेक्शन मध्ये सर्क्युलर जे मसल असतात ते असतं ऑर्बेक्युलरिस ऑक्युली. ओके, तर त्याच्यामुळे डोळ्यांची उघडझाप होण्यासाठी मदत होते. म्हणजे उघडझाप त्या मसलमुळे होते. त्याच्यामुळे काय होतं तर इथे 3 लाईन्स असतात, क्रो लाईन्स पण म्हणतात. तर त्या या मसाजमुळे त्या क्रो लाईन्स पण कमी होण्यासाठी मदत होते. आणि त्या मसलवरचा स्ट्रेस असतो, ताण असतो, स्क्रीन जास्त वेळ बघितल्यामुळे जो ताण येतो तो ताण कमी होण्यासाठी मदत होते. आता नेक्स्ट जे करणार आहोत हे टेम्पोरल रिजन. ओके, टेम्पोरॅलिस मसल म्हणतात त्याला. तर याच्यावरती ताण आला तर डोकं दुखतं, डोकं जड होतं. ओके, तर यांनी काय होतं तर आपण चावताना, जेवण चावताना बघा इथे मुवमेंट होते. बघा एकदा करून, तर इथे मुवमेंट होती. हे मसल ते ऍक्टिव्हली काम करतं. ओके, तर त्याच्यावरती ताण आला तर डोकं दुखतं. मग ते रिलॅक्सेशनसाठी मदत होते. इथल्या क्रो लाईन्स कमी होण्यासाठी सुद्धा त्याची मदत होते. आता तिथे हलकासा दाब द्यायचा आणि सर्क्युलर डिरेक्शन मध्ये मसाज करायची 4 बोटांनी. हलकासा दाब, क्लॉकवाईज रोटेशन, पाठीचा कणा सरळ. 1, संथ श्वसन. पूर्ण डोकं शांत होतंय अनुभव करायचंय. 3, 4, कंटिन्यू. 5, 6, हलकासा दाब, पाठीचा कणा सरळ, श्वसन चालू ठेवा. 8, हलकासा दाब द्यायचा. 9, 10, विरुद्ध दिशेने डोळे बंद करून रिलॅक्सेशन अनुभव करायचंय. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. रिलीज. पुन्हा एक दीर्घ लांब श्वास घ्या. श्वासासोबत पूर्ण डोकं, पूर्ण चेहरा ढिला सोडून द्या. सैल सोडून द्या. रिलॅक्स. सावकाश डोळे उघडायचे. आता चिक बोन, हे जे बोन आहे ते हायलाइट होण्यासाठी, हे हायलाइट झालं की आपला चेहरा खूप जास्त म्हणजे वय दिसत नाही, आपला जरा यंग वाटतो जर हे चिक बोन हायलाइट झाल्यानंतर. त्याच्यासाठी आता नकल करायचंय आणि नाकापासून बरोबर
चिकबोन दोन्ही नकलच्या बरोबर मध्ये आलं पाहिजे. याच्यामध्ये बरोबर चिकबोन आलं पाहिजे. मसाज करत अपवर्ड. 1, हलकासा दाब. 2, रिलॅक्सेशन फील करायचंय. 3, 4, 5, 6, व्हेरी गुड. 7, अफर्मेशन रिपीट करायचे पॉझिटिव्ह. 9, वृंदाताई या नकल मध्ये पकडा, बरोबर या नकल मध्ये पकडा, चिकबोन नकल. हा, आणि बरोबर अपवर्ड डिरेक्शन मध्ये. 9 आणि 10. रिलॅक्स. पुन्हा एक दीर्घ लांब श्वास घ्या. श्वासासोबत पूर्ण चेहरा ढिला सोडून द्या. सैल सोडून द्या. रिलॅक्स. सावकाश डोळे उघडा. आता पुन्हा नाकासाठी अंगठ्या शेजारच्या दोन्ही बोटांनी हा जो सायनसचा पॉइंट असतो तिथे सर्क्युलर डिरेक्शन मसाज करत करत अपवर्ड द्यायचे. कॉईल कशी असते, कॉईल त्या पद्धतीने 1, 2, 3. इथे 11 लाईन्स असतात, त्या पण कमी होण्यासाठी याची मदत होते. 1, 2, 3, डोळे बंद. 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. रिलॅक्स. पूर्ण नाक ढिले सोडा. नाकावरचा पूर्ण ताण कमी करा, ढिला करा. सैल सोडून द्या. रिलॅक्स. आता पुन्हा अंगठ्या शेजारच्या दोन्ही बोटांनी नाक जे आहे अपवर्ड डिरेक्शन मध्ये घ्यायचंय, वरती घ्यायचंय आणि बाहेरच्या दिशेने खेचायचंय. वर आणि बाहेरच्या दिशेने. ओके, व्हेरी गुड. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, श्वासासोबत. 9 आणि 10. रिलॅक्स. पूर्ण नाक ढिले सोडा. सायनसचा त्रास कमी होण्यासाठी सुद्धा याची मदत होते. नाकावरचे जे मसल असतं ते नोझॅलिस मसल असतं, तर त्याची मदत अशी होते की आपण जे एक्सप्रेशन देतो राग आल्यानंतर, नाक जे फुगवणं म्हणतात, बनी नोज. ओके, तर त्याच्यासाठी. आणि त्याच्यामुळे नाक काय होतं, थोडंसं बसल्यासारखं होतं, म्हणजे शार्प होण्यासाठी मदत होते. जसं बनी नोज झाल्यानंतर आपला चेहरा कसा रागीट दिसतो, तर ते शार्प होण्यासाठी मदत होते. ओके. आता दोन्ही गाल काय करायचंय, दोन्ही हातांचा तळवा यूज करायचाय. बरोबर नाकापासून डाऊनवर्ड यायचंय आणि इथे आल्यानंतर पुन्हा दोन्ही हातांनी लिफ्ट अप करायचंय. ओके, मसाज करत वरच्या दिशेने गाल खेचायचे. कंटिन्यू. 1, स्माइल लाईन्स कमी होण्यासाठी, पिगमेंटेशन कमी होण्यासाठी याची मदत होते. 4, खाली उतरलेले ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे खाली उतरलेले गाल लिफ्ट अप होण्यासाठी मदत होते. 6, 7, प्रोडक्ट जर ड्राय स्किन वाटत असेल तर आणखी प्रोडक्ट यूज करा. 8, 9, हलकासा दाब. 10, 11, 12, 13, 14, 15. रिलॅक्स. पुन्हा एक दीर्घ लांब श्वास घ्या. श्वासासोबत दोन्ही गाल ढिले सोडा. सैल सोडून द्या. गालावरचा पूर्ण ताण कमी करा, ढिला करा. सैल सोडून द्या. सावकाश डोळे उघडायचे. आता गालामध्ये पण भरपूर मसल्स आहेत, तर त्याच्यामधले मेन सांगते, झायगोमॅटिक मेजर आणि झायगोमॅटिक मायनर. तर ते स्माइल करण्यासाठी त्याची मदत होते. तर स्माइल केल्यानंतर स्माइल लाईन्स येतात, किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे तिथले मसल्स लूज होऊन
ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे प्रत्येक वस्तू आपली खालच्या दिशेने खेचली जाते. तेच अप्लाय होतं आपल्या स्किनवरती पण. मग गाल पण जसं जसं वय वाढतं तसं तसं खालच्या दिशेने ओढले जातात, लूज पडतात. मग ते लिफ्ट अप होण्यासाठी मदत होते. स्माईल लाईन्स कमी होण्यासाठी मदत होते. आता ओठांच्या वरती आणि ओठांच्या खाली अंगठ्या शेजारच्या दोन्ही बोटांनी सर्क्युलर डिरेक्शन मध्ये मसाज करायचे. हलकासा दाब द्यायचा आहे या पद्धतीने. डोळे बंद ठेवायचे. डोळे बंद करून जेवढं तुम्ही फील करत कराल तेवढं छान रिलॅक्सेशन मिळेल आणि तेवढं आतून त्वचा हील होण्यासाठी मदत होईल. कंटिन्यू. 3, 4, 5, 6. मंकी पॅच कमी होण्यासाठी याची मदत होते. 7. संथ श्वसन. 8, 9, 10. त्याच पद्धतीने आता दुसऱ्या डिरेक्शनने, विरुद्ध डिरेक्शनने. 1, हलकासा दाब. त्वचा जर ड्राय वाटली तर थोडेसे दोन्ही हात त्या प्रोडक्ट मध्ये डिप करून घ्यायचे. 3, कंटिन्यू. 4, 5, 6, 7, 8. संथ श्वसन. 9 आणि 10. रिलॅक्स. पुन्हा एक दीर्घ लांब श्वास. श्वासासोबत दोन्ही ओठ ढिले सोडा. सैल सोडून द्या. रिलॅक्स. आता याने काय होतं तर ओठांच्या वरती ओठांच्या खाली डार्कनेस आलेला असतो, मंकी पॅच असतात, तर ते कमी होण्यासाठी मदत होते. ओठांच्या कॉर्नरला डार्कनेस आलेला असतो तर तो कमी होण्यासाठी मदत होते. आता पुन्हा अंगठ्या शेजारची दोन्ही बोटं घ्यायचेत, ओठांच्या खाली ओठांच्या वरती. ओके, या पद्धतीने दोन्ही दोन्ही बोटं बरोबर मसाज करत अपवर्ड डिरेक्शन मध्ये मसाज करायची. 1, 2, 3, हलकसा दाब. 4, व्हेरी गुड. 5, 6, 7, 8, 9 आणि 10. रिलॅक्स. ओठांच्या वरची बाजू, ओठांच्या खालची बाजू ढिली सोडा. सैल सोडून द्या. रिलॅक्स. आता जॉ लाईन साठी, जॉ लाईन शार्प होण्यासाठी. ओके. आता अंगठा आणि अंगठ्या शेजारच्या बोटाचे या पद्धतीने नकल करायचं. अंगठा खाली असेल त्याच्या शेजारचं बोट या पद्धतीने. ओके, क्लिअर. अंगठा खाली त्याच्या शेजारचं बोट इंडेक्स फिंगर या पद्धतीने. जॉ लाईन बरोबर दोन्ही बोटांच्या मध्ये हलकासा दाब देत कानापर्यंत मसाज करायची. व्हेरी गुड, ग्रेट. 1, श्वासासोबत. 2, आय एम एनर्जेटिक. 3, आय एम ब्युटिफुल. 4, व्हेरी गुड. 5, स्वतःचा सुंदर चेहरा अनुभव करायचा आहे. 6, 7, 8, 9 आणि 10. रिलॅक्स. पूर्ण जॉ लाईन ढिली सोडा. सैल सोडून द्या. जॉ लाईन वरचा पूर्ण ताण काढून टाका. एक दीर्घ लांब श्वास घ्या. श्वासासोबत संपूर्ण शरीर ढिले सोडा. सैल सोडून द्या. रिलॅक्स. सावकाश डोळे उघडा. आता पूर्ण गळ्याचे स्नायू. ओके, गळ्यावरती लाईन्स येतात त्या कमी होण्यासाठी याची मदत होते. आता सर्क्युलर डिरेक्शन मध्ये दोन्ही हातांच्या मदतीने थोडीशी हनवटीवरती घ्यायचे. हात ऑइल मध्ये किंवा जे प्रोडक्ट तुम्ही घेतले त्याच्यामध्ये डीप करून घ्या. ओके. 3, कंटिन्यू. 4, 5, 6, हलकासा दाब द्यायचा आहे. 7, व्हेरी गुड. 8, 9, 10. विरुद्ध. 2, कंटिन्यू. 3, 4, 5,
6, 7, 8, 9 आणि 10. चला. पूर्ण गळा, गळ्याचे स्नायू ढिले सोडा, सैल सोडून द्या. आता कॉलर बोन, हाताच्या 4 बोटांचं नकल करायचंय आणि सर्क्युलर डिरेक्शन मध्ये मसाज करायची. 1, खांद्यापर्यंत पुन्हा सेंटर. 2, 3, 4, 5, 6, 7, व्हेरी गुड. 8, 9 आणि 10. रिलॅक्स. पूर्ण कॉलर बोन ढिले सोडा, सैल सोडून द्या. आता दोन्ही हातांना पुन्हा जे काही प्रोडक्ट यूज केलंय ते घ्या. दोन्ही हात जेवढे पाठीमागे जातील तेवढे पाठीपर्यंत न्यायचंय आणि हलकसं मसाज करत खांद्यावरती हलकासा दाब देत पुन्हा कॉलर बोन पर्यंत यायचं. डोळे बंद करून feel करा. खांदे रिलॅक्स करा. 1, 2, संत श्वसन, चेहरा रिलॅक्स. 3, श्वासासोबत डोळे बंद करून फील करा, ताठ बसा. 4, पूर्ण खांदे रिलॅक्स करा, पाठ रिलॅक्स करा. 6, व्हेरी गुड. 7, श्वासासोबत हलकसं प्रेशर द्यायचे पूर्ण हाताच्या तळव्यांनी. सुवर्णाताई पूर्ण हाताचा तळवा यूज करा, पूर्ण तळवा यूज करा. 9, 10, रिलीज, रिलॅक्स. आता पुन्हा दोन्ही पूर्ण गळा दोन्ही हातांनी. 1, पाठीमागच्या डिरेक्शन. 2, 3, 4, 5, कंटिन्यू. 6, 7, 8, 9 आणि 10. रिलॅक्स. पूर्ण गळा, गळ्याचे स्नायू, पूर्ण मानेचे स्नायू ढिले सोडा, सैल सोडून द्या. आता अंगठ्या शेजारच्या दोन्ही बोटांनी दोन्ही कान सोबत, दोन्ही कान बरोबर मधोमध पकडायचे या पद्धतीने. अप, डाऊन, अप, डाऊन. कंटिन्यू. हलकासा दाब द्यायचा कानाच्या पुढे आणि कानाच्या पाठीमागे. प्रेशर पॉइंट्स असतात, रिलॅक्सेशनचे पॉइंट आहेत. डोकं शांत होण्यासाठी मदत होते. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. रिलॅक्स. दोन्ही कान, कानाच्या पुढची बाजू, कानाच्या पाठीमागची बाजू ढिली सोडा, सैल सोडून द्या. रिलॅक्स. आता फक्त 2 स्ट्रोक्स देणार आहोत आपण. कॉलर बोन पासून अपवर्ड डिरेक्शन मध्ये पूर्ण चेहरा कव्हर करायचा. 1, या पद्धतीने एकदा कंटिन्यू करा. आणि 2, आता पुन्हा अपवर्ड आणि कानाच्या पुढून, कपाळापासून कानाच्या पुढून पुन्हा डाऊन यायचंय. पूर्ण ड्रेन आउट करायचंय. कंटिन्यू. 1, 2, कानाच्या बरोबर पुढून खाली. 3, शेवटचे फक्त 2 राऊंड. 4 आणि 5. रिलीज, रिलॅक्स. दोन्ही हात ध्यान मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, डोळे मिटलेले. बंद डोळ्यांनी स्वतःचा सुंदर चेहरा अनुभव करा. चेहऱ्याचे सर्व स्नायू ऍक्टिव्हेट झालेत, अनुभव करा.
चेहऱ्याचं ब्लड सर्क्युलेशन स्टिम्युलेट झालं आहे. पिगमेंटेशन कमी होत आहे. अनुभव करायचे. एक दीर्घ लांब श्वास घ्या. श्वास निघून जाताना पूर्ण कपाळाचे स्नायू ढिले सोडा. सैल सोडून द्या. दोन्ही भुवया, दोन्ही डोळे, नाक, गाल, दोन्ही ओठ, पूर्ण जॉलाईन, पूर्ण तोंड, दोन्ही कान, गळा, मान, संपूर्ण डोकं ढिले सोडा. सैल सोडून द्या. एक दीर्घ लांब श्वास घ्या. श्वास निघून जाताना संपूर्ण शरीर डोक्यापासून ते पायाच्या बोटांपर्यंत ढिले सोडा. दोन्ही खांदे, पाठ, पोट, दोन्ही पाय ढिले, सैल, रिलॅक्स. चेहऱ्याच्या सर्व रक्तवाहिन्या, सर्व पेशी शांत करा, शिथिल करा. त्रिवार ओंकार सर्वजण एक साथ म्हणणार आहोत. एक दीर्घ लांब श्वास घ्या. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. डोळे बंदच ठेवायचेत. शरीर मन शांत शिथिल झाला आहे अनुभव करायचे. यानंतर दोन्ही हात हृदयावरती टेकवायचे. पाठीचा कणा सरळ ठेवायचा. अफर्मेशन सर्वांनी रिपीट करायचेत. मनापासून शरीराच्या प्रत्येक पेशीने, प्रत्येक अवयवाने अनुभव करत म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे. मी खूप सुंदर आहे. मी खूप सुंदर आहे. माझ्यावरती खूप प्रेम आहे. I respect myself. I trust myself. I am confident. I am confident. I am best. I am best. I am strong. I am strong. And I love myself. छोटंसं हग द्यायचंय. I love myself. दोन्ही हात एकमेकांवरती घर्षण करा. तयार झालेल्या ऊर्जेने, उष्णतेने पूर्ण चेहरा, डोळ्याचे स्नायू, दोन्ही कान हलकेसे मसाज करायचे आणि सावकाश बाहेरील प्रकाशाची जाणीव करत दोन्ही डोळे उघडायचे. चेहऱ्यावरती एक छानशी गोड स्माइल ठेवायची. हरिओम. थँक्यू सो मच. येस, वर्ग करून कसं वाटतंय चॅट बॉक्स मध्ये मला नक्की टाईप करून सांगा. ओके, काही प्रश्न असतील तर विचारू शकतात. ओके, कोमलताईंनी प्रश्न विचारला. आपला क्लास अर्धा तास असतो, अर्धा तासाचं सेशन असतं. आणि हा कंपल्सरी महत्वाची सूचना, मसाज झाले आता कंपल्सरी सर्वांनी फेस वॉश करायचंय. कंपल्सरी फेस वॉश करायचा. का वॉश करायचंय? जे काही आपण मसाज केलंय, एवढं पूर्ण अर्धा तास आपण मसाज केलंय, दिवसभराची धूळ माती जे काही असेल किंवा डेड स्किन असेल तर ती निघून तशीच चेहऱ्यावरती राहिली नाही पाहिजे. जर ती राहिली तर इन्फेक्शन होऊ शकतं, पिंपल्स येऊ शकतात. त्यामुळे कंपल्सरी फेस वॉश करायचा. ओके. येस, खूप छान वाटतंय, ग्रेट वाटतंय, मस्त वाटतंय. ग्रेट, रिलॅक्सेशन मिळतंय, छान वाटतंय, डोकं शांत झालं, स्ट्रेस गेला दिवसभराचा. व्हेरी गुड. येस, आता आपले रजिस्ट्रेशन चालू आहे. ज्यांना सर्वांनाच आवडत असेल वर्ग, ओके, तर सर्वांनीच रजिस्ट्रेशन करा. आपल्या मित्रमैत्रिणींना सजेस्ट करा. आणि कालच्या वर्गाचं रेकॉर्डिंग सगळ्यांना मिळणार आहे. दोन्ही आजच्या पण आणि कालच्या वर्गांचं रेकॉर्डिंग मिळणार आहे. तर जास्तीत जास्त तुमचे मित्रमैत्रिणी असतील, फॅमिली मेंबर्स असतील, ओके, पुरुष असतील तर त्यांना सर्वांना क्लाससाठी विचारा किंवा त्यांना
डेमो सेशन बघायला सांगा, रेकॉर्डिंग बघायला सांगा आणि नक्की रजिस्ट्रेशन करा. खूप छान वाटतंय. व्हेरी गुड. पिगमेंटेशन मलाज्मा और स्किन ग्लो के लिए फेस मास्क मसाज के लिए कौन सा ऑइल करना चाहिए. राखीताई, याच्या रिलेटेड तुम्हाला उद्या गाईड केलं जाईल. ओके. स्किन टाईप कसा ओळखायचा, ऑइल कोणतं यूज करायचं, कारण असं नॉर्मली लगेच ऑइल सांगून जमणार नाही, कारण तुम्हाला एकदा चेक पण करावं लागेल की तुमचा स्किन टाईप काय आहे. आणि उद्यापासून झूम लिंक जी आहे ती वेगळी असणार आहे सर्वांसाठी. वेगळी असणार आहे. आपले जो जूनचा ग्रुप केलेला आहे त्याच्यावरती त्याची लिंक येईल. खूप बरं वाटतंय. व्हेरी गुड. कुकुंबडी तेल यूज करू शकतात. जर तुम्हाला सूट होत असेल तर तुम्ही यूज करू शकता. खूप बरं वाटतंय. व्हेरी गुड. छान. कोणाला काही प्रश्न आहेत विचारायचे आणखी? आज जॉईन केलं ग्रुप मॅडम. ओके, चालेल. सागर सर, काही हरकत नाही. येस. कालचं रेकॉर्डिंग बघू शकता तुम्ही, ग्रुपवरती येईल. येस. छान वाटतंय. व्हेरी गुड. दुसरा कोणता ग्रुप आहे का? दुसरा नाही, एकच ग्रुप आहे. जूनचा एकच ग्रुप आहे, त्याच्यावरती सगळ्या डिटेल्स तुम्हाला मिळतील. कोणतं यूज करू शकतो? नॅचरल मॉइश्चरायझर कोणतं यूज करू शकतात? जर तुम्हाला तूप सूट असेल, पण ऑइली स्किन असेल तर तूप यूज करू नका. ऑइली स्किन असेल तर नॅचरल मॉइश्चरायझर म्हणून तुम्ही तूप पण यूज करू शकतात. लॅक्मे मॉइश्चरायझरने पिंपल्स येतील का? आता ते ज्याच्या त्याच्या स्किन नुसार आहे, की लॅक्मेचं कोणाकोणाला ते त्याच्या ठिकाणी बेस्ट आहे, पण कोणाला ते सूट होणार नाही, कारण की स्किन वाईज प्रोडक्ट पण चेंज होतात. आपली स्किन चेंज झाली की ते प्रोडक्ट कोणाला सूट होईल, कोणाला नाही सूट होत. पण जर तुम्ही अगोदर अप्लाय केलेलं असेल तर तो आपल्याला माहिती असतं की आपल्याला हे स्किनला आपल्या सूट होतंय, नाही होतंय. त्याच्यानुसार तुम्ही प्रोडक्ट सिलेक्ट करा. खूप छान वाटतंय, रिलॅक्स वाटतंय. व्हॉट्सअप ग्रुप पाहावा. हा, आणि सगळ्या डिटेल्ससाठी जून 25 चा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे तो व्हॉट्सअप ग्रुप बघा. त्याच्यावरती सगळ्या डिटेल्स येतील. आणि आजपासून कंपल्सरी सगळ्यांनी डिटॉक्स वॉटर घ्यायला चालू करायचंय. आपल्याला फक्त वरून काम करायचं नाही, आपल्याला आतमधून पण काम करायचंय. आतमधून तो ग्लो आला पाहिजे. त्याच्यासाठी सर्वांनी डिटॉक्स वॉटर रिकाम्या पोटी रोज सकाळी घ्यायचंय. वेट वाईप्स वापरले तर चालेल का? वेट वाईप्स नका वापरू. साध्या पाण्याने चेहरा धुवा. जान्हवीताई, जून 25च्या ग्रुपला जर तुम्ही जॉईन नसाल तर एकदा ऑफिसच्या नंबरशी कॉन्टॅक्ट करा. त्यांना तुमचं पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवा. तुम्ही ऍड व्हाल. व्हर्जिन कोकोनट ऑइल चालेल. चालेल, पण तो स्किन टाईप नुसार तुम्हाला त्याच्या रिलेटेड गाईड केलं जाईल. बेबी लोशन यूज करू शकते का? बेबी लोशन यूज करू शकतात. जर तुम्हाला सूट होत असेल तर ते बेबी लोशन जे आहे ते आपल्याला एवढं काही लोशन देणार नाही. बेबींची स्किन जशी असते त्यांना ते पुरेसं आहे. पण आपल्यासाठी बघा, दुसरं मॉइश्चरायझर असेल किंवा ऑइल तुम्हाला सजेस्ट केलं जाईल, त्याच्या रिलेटेड जर तुम्हाला ते सूट झालं तर तुम्ही यूज करू शकता. चोब्बी चिक्स पण कमी होतात. येस, होतात कमी. डिटॉक्स ज्युसेस कसं तयार करायचं ग्रुपवरती त्याच्या रिलेटेड माहिती दिलेली आहे. ओके. फक्त वॉटर कोणासाठी, की ज्यांना काहीच सूट होत नाही. आतापर्यंत खूप सारे असे साधक होते आपल्या ह्याच्यामध्ये, की त्यांनी आतापर्यंत ना मॉइश्चरायझर, ना कोणतं ऑइल, ना कोणती क्रीम काहीच यूज केलेलं नाहीये. मग ते वॉटरने, नॉर्मल पाण्याने हे करायचे, मसाज करायचे, पण त्यांना रिझल्ट मिळत होते. पण जर तुम्हाला ऑइल यूज करायचंय, करून बघायचंय, ट्राय करायचंय, मग तुम्ही हळूहळू काय करायचं, तर पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं. त्याच्यामध्ये 1-2 ड्रॉप ऑइल घ्यायचं. कारण की पाणी लगेच चेहऱ्यामध्ये ऍब्सॉर्ब होतं, लगेच सुकलं जातं. मग थोडंसं त्याच्यामध्ये 1-2 ड्रॉप ऑइल ऍड करायचं आणि मग बाकी मग पाण्याने मसाज करायचं. मग हळूहळू 1-2 मसाज झाले की आणखी 1-2 ड्रॉप्स ऑइलचे असे वापरायचे. म्हणजे थोडंसं डायल्यूट करून वापरायचं, म्हणजे त्याचे जास्त काही साईड इफेक्ट होत नाहीत. येस. कौस्तुभ सर, येस, जॉईन होताल तुम्ही. एकदा ऑफिस नंबरशी कॉन्टॅक्ट करा. ज्या लिंक वरून तुम्ही पेमेंट केलंय त्याच मेसेजमध्ये ऑफिसचा नंबर पण दिलेला आहे. ओके, एकदा तिथे कॉन्टॅक्ट करा, त्यांना स्क्रीनशॉट पाठवा. अजून आत नकोच जायला असं पण सांगा काहीतरी. हा, गाल जर आतमध्ये असतील तर फिश पाऊट करायचे नाही, तुम्ही बलून पोज करायचे. बलून पोज आणि टॅपिंग करायची. येस. फेस वॉश वापरायचा का? फेस वॉश वापरू शकतात. फेस वॉश बेस्ट आहे, वापरू शकतात. जो आपल्या त्वचेला सूट होईल तो तुम्ही वापरा. फक्त जास्त हार्श यूज करू नका. खूप स्ट्रॉंग यूज करायचा नाही, जेणेकरून आपण चेहरा धुतला की पूर्णच ड्राय वाटते, पूर्ण चेहऱ्यामधलं ऑइल सगळंच निघून जाते. असे फेस पॅक, फेस वॉश यूज करू नका. नॉर्मल यूज करा. ऑइली स्किनसाठी कोणतं मॉइश्चर त्याच्या रिलेटेड सर्वांना गाईड केलं जाईल.
स्किन टाईप कसा ओळखायचा आणि स्किन टाईप नुसार ऑइल कोणतं वापरायचं याच्या रिलेटेड तुम्हाला गाईड केलं जाईल. येस का येस कौस्तुभ सर, तुम्हाला जॉईन केलं जाईल किंवा उद्या एकदा त्यांना कॉल करा ऑफिसच्या नंबरवरती. ओके, त्यांना स्क्रीनशॉट पाठवलाय तुम्ही, एकदा कॉल करा, ते तुम्हाला ऍड करतील. चालेल, आणखी कोणाला काही प्रश्न आहे? डिटॉक्स वॉटरची रेसिपी ग्रुपवरती आलेली आहे, तुम्ही एकदा चेक करा. रेसिपी काही एवढी अवघड नाहीये, जेवढे इन्ग्रेडियंट दिलेत त्याच्यामध्ये फक्त जर तुम्हाला एखादं इन्ग्रेडियंट त्याच्यामधलं सूट होत नाही, ते फक्त घ्यायचं नाही. त्याच्या छोट्या छोट्या स्लायसेस घ्यायच्या, रात्री पूर्ण एक ग्लास काचेचं भांड वापरा शक्यतो, त्याच्यामध्ये त्या पाण्यामध्ये भिजवून ठेवायच्यात आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी रिकाम्या पोटी घ्यायचंय. ओके, क्लिअर? चालेल. आणखी काही विचारायचंय, कोणाला काही प्रश्न आहेत का? चालेल, थांबायचं मग. उद्या बरोबर 9:30 वाजता आपण सर्वजण भेटणार आहोत. भेटणार आहोत ना? नक्की? येस, थँक्यू सो मच. पेमेंट ऑफिस नंबर वरती पाठवायचं नाही. पेमेंटची जी लिंक दिली आहे त्याच्यावरती पेमेंट करा आणि तो जो स्क्रीनशॉट असतो आपण पेमेंट केलेला तो ऑफिसच्या नंबरवरती शेअर करा. येस, आजच्या सेशनचं रेकॉर्डिंग मिळणार आहे. स्लाइस खाऊन घ्यायच्या. खायच्या त्या स्लाइस. अद्रक